साहेब असतील, आपल्या आता निवृत्त जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई असतील, आपल्या सर्वांच्या लाडक्या अरुणाताई असतील, सगळ्यांचं त्या कुटुंबाचं पहिल्यांदा धोरण एकच असतं की सर्व जनतेला गोरगरीब कुटुंबाला निस्वार्थी सेवा मिळावी. त्या हेतूनच आज हा प्रयत्न आम्ही नगरपंचायत सर्व नगरसेवक व सर्व कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते राहुल दादा असतील, आम्ही असतील, सर्व कोरेगाव शहरातील सर्वजण आम्ही त्या हेतून हे कार्य पुढे नेत आहे. आज सांगायला आनंद वाटतोय की हा दवाखाना जो होतोय त्या दवाखान्याच्या माध्यमातून तिथील आसपास सर्व परिसरातील सर्वांना मोफत औषध उपचार, मोफत तपासणी. कालच मला THO सरांनी सांगितलं की तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताईंकडे आपल्या सर्वांनी मागणी करा, अरुणाताईंकडे मागणी करा आणि तिथं लॅबची सुद्धा सुविधा करा की लॅब तिथं रक्त तपासणी, तसंच 1 दिवसाचं ॲडमिशन पेशंटचं सलाईन लावणे, तसंच तर त्यांना मंथली ज्या रुग्णांना BP शुगर गोळ्या चालू आहेत त्यांना सुद्धा मंथली गोळ्या द्यायची सोय करावी अशी मी काल अरुणाताईंना प्रियाताईंना आमदार साहेबांना विनंती केली. तर प्रियाताईंनी ते सकाळी सांगितले काय नाही महेशदादा त्यांना बाहेर जायला लागले, नाही तर आज प्रियाताई आमदार साहेब आणि आमदार तिघं सुद्धा असली पण त्या दोघांना काही कारणास्तव बाहेर जायला लागले. तर त्यांनी तिथून सांगितलं की तुम्हाला जे काही लागेल त्या दवाखान्यासाठी कुठलीही मदत लागेल ती सर्वतोपरी जिल्हा परिषद तुम्हाला करून देईल आणि सर्वांना मोफत सुविधा सर्व इथं मिळतील. तरी माझं सांगणं आहे आता इथनं पुढं THO सर किंवा इथं जे विभागाचे असतील त्यांनी थोडीशी सर्व औषध पाणी, सावंत मॅडम असतील, आपल्या महिलांच्या संदर्भात असेल, लहान मुलांच्या संदर्भात असेल, सगळ्या जी सोयी आहेत त्या तुम्ही जरा सांगाव्या. मनापासून आमदार महेश शिंदे साहेब व त्यांच्या कुटुंबाचे आभार मानतो की त्यांनी पूर्ण ताकदीनं मला मदत करून ही दवाखाना इथं